हरितालिकेचे व्रत कसे करावे, पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजेची मांडणी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मात हरितालिका हे व्रत महिला आवर्जून करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते. हरितालिका पूजनात पत्री महत्त्वाच्या असतात. या सगळ्याची माहिती सांगणार आहे. पूजा साहित्य आणि पूजेची मांडणी. भाद्रपद महिना म्हटला की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती. गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरितालिका व्रत केले जाते. या व्रतासाठी पूजेचे साहित्य आणि पत्री याचे फार महत्त्व आहे. या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते. याबद्दल अधिक जाणून घेऊया. हरितालिका पूजा साहित्य. हरितालिकेच्या मूर्ती 2, शिवलिंग, अत्तर, हळदी कुंकू, चंदन, गंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, रांगोळी, धूपबत्ती, कापूर, सुटी नाणी 6, तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची वस्त्रे 16 मण्याचे, तांदूळ वाटीभर, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गूळ, खोबरे, नैवेद्य, सुंठवडा, चौरंग किंवा पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, निरांजन, कापूर आरती, पळी, पंचपात्र, ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र. साहित्य: फुले, दुर्वा, तुळस, विड्याची पाने 12, सुपाऱ्या 6, बदाम 5, खारका 5, नारळ 2, शहाळे, फळे 5, केळी 5, पेढे 5, खडीसाखर, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, धूपबत्ती. पत्री: बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, रुई, तुळस, बोर, आंबा, डाळिंब, धोत्रा, बकुळ, अशोक उपलब्ध होतील त्याप्रमाणे. सौभाग्यवान: पत्रावळीवर किंवा ताटात हळदी कुंकू, तांदूळ, वस्त्र, पान, सुपारी, नाणे, नारळ, गजरा, शिदा तसेच फणी, काजळ, गळेसरी, काकण, आरसा इत्यादी. हरितालिका पूजेची मांडणी कशी करावी? चौरंग किंवा पाट घ्या आणि त्याच्यावर तांदळाचा सपाट ढीग करा. त्यावर गौरी व हरिताली यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी. प्रथम सुवासिनीकडून किंवा कुमारिकेकडून किंवा स्वतः हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, पाने, फुले वाहून पूजा करावी. धूप, दीप, निरांजन दाखवावे. पूजा करताना उमा महेश्वराचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना 3 वेळा नमस्कार करावा. हरितालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे, अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करून आरती करावी. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात. हरितालिका उत्तर पूजा. हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्यात. यानंतर देवताचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. हरितालिकेची
कहाणी. प्रत्येक व्रताची एक कहाणी असते. त्याद्वारे त्या व्रताचे महात्म्य स्पष्ट केले जाते. हरितालिका एक महत्त्वाचे व्रत महिला करतात. कुमारिकेपासून सुवासिनीपर्यंत सगळ्या जणी हरितालिका व्रत करतात. हे व्रत केल्यानंतर कहाणी वाचण्याची किंवा ऐकण्याची प्रथा आहे. ती कहाणी कोणती ते जाणून घेऊया. हरितालिका व्रत केल्यानंतर कहाणी सांगितली जाते. ही कहाणी आहे शिव पार्वती यांची. ही कहाणी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर व्रत पूर्ण होते असेही सांगितले जाते. तुम्ही सुद्धा हरितालिकेचे व्रत केल्यानंतर कहाणी नक्की वाचा. कहाणी श्री हरितालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूंना द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसरे दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी आले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. हरितालिका व्रताची कहाणी वाचल्यानंतर एका तबकात कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी. जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी हर अर्धांगी वससी जाशी, यज्ञा माहेराशी तेथे अपमान पावशी, यज्ञे कुंडी गुप्त होशी. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी रिघसी हिमाद्रीच्या पोटी, कन्या होशी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी अचरशी ओठा ओठी. जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके,
आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधुवदने. केली बहु उपोषणे शंभू भ्रता कारणे. जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. लीला दाखविशी दृष्टी हे व्रत करीशी लोकासाठी. पुन्हा वरिशी दुर्जटी मज रक्षावे संकटी. जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण. माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. हर हर महादेव. पार्वती माता की जय.